आज या ठिकाणी जिल्ह्याचे युवकचे अध्यक्ष आदरणीय अण्णासाहेब माडी, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवकचे अध्यक्ष राहुलजी रणदिवे, श्रीनिवासांच्या घाडगे, आता संतोष पाटील, बाबासाहेब खराटे यांनी सर्वांचा नामनिर्देश केलेला आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आपल्या तालुक्याचे नेते, लोकप्रिय आमदार आदरणीय माऊली आबा खडके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज हा पूरग्रस्तांना मदत ग्रामस्थांच्या वतीनं आणि दीपक पाटलांच्या माध्यमातून सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं त्या ठिकाणी 11 लाख रुपये किमतीचं कापड मटेरियल, ड्रेस मटेरियल आपण त्या ठिकाणी पोस्ट करायचे. आम्हाला काल फोन झाला, कारण आम्हाला वाढदिवसा दिवशी सांगितलं किंवा तुम्ही स्वतः आले तर अजून बरं होईल, परंतु त्यांची तब्येत थोडीशी एवढ्या मोठ्या प्रवासाची म्हणजे तुम्ही जाऊन या. म्हणलं कोणाला द्यायचं काय द्यायचं, तर त्यांनी जी नावं सांगितली त्याच्याप्रमाणे आपण तो प्रोग्राम केलाय. त्यांना वेळ मिळत नाही, कारण त्यांचा आज बी नगरपालिकेला शिरूरला मोठा कार्यक्रम आहे. जवळजवळ 20-19 कोटी रुपयाची उद्घाटन आज आपल्या तालुक्याचे आमदार आणि रसिक आपला प्रकाश शेठ झाडीवाल यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी सुरू होणार आहे. अध्यक्षांनाही त्याच कार्यक्रमाला जायचंय. मग त्यांनी आम्हाला सांगितलं बघ तुम्ही आजच्या आजच जा, कारण पूर्व सुरून गेलेला आहे आणि नंतर आपली मदत जाणं काय बरोबर वाटणार नाही. नंतर आपण परत त्या लोकांची गाडी घ्यायला जावं असं आमदारांनी सांगितल्यामुळं आज आपण सगळेजण तुम्ही वाटं लावायला आला ते एकदम चांगलं झालं. म्हणून काल ठरलं की बा बैठक तर आहे आणि मग काय करायचं तर मग अण्णासाहेब येऊ द्या, ते आपल्याला मार्गस्थ करतील. नंतर काहीतरी होऊ द्या बाकीच्या सगळ्यांचं चहापाणी वगैरे करू, कारण संघटनात्मक ह्याच्यामध्ये काम करत असताना सगळ्यांना बरोबर घेऊन सगळ्यांना एकत्र घेऊन काम करायचंय. म्हणून या प्रसंगामध्ये आपल्या देशाचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार साहेब आज अहोरात्रपणे 5 वाजल्यापासून त्या लोकांना मदत करण्यासाठी धावून जात आहेत. शासनाची पडेल ती किंमत मोजण्याची हिंमत दादा आपल्याला ठेवतात. असा पूर्ण वेळ देणारा, अखंड लोकांचं काम करणारा, लोकांचे डोळ्यातले आसूर पुसणारा आणि सर्वसामान्य माणसाला आधार वाटावा अशा प्रकारचा नेता आपल्याला लाभलेला आहे. त्या नेत्याच्या माध्यमातून तो नेता अहोरात्रपणे त्याच्यासाठी काम करतोय, पूरग्रस्तांना मदत करतोय, शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम करतोय. म्हणून गावच्या वतीने एक छोटासा आधार म्हणूनच आपण काय फारले काम करतोय असं नाही. प्रत्येक गावांनी प्रत्येक तालुक्यातल्या लोकांनी मदत केली, पण गावामध्ये सुद्धा आपण गावची काहीतरी मदत जावा या उद्देशाने परवा दिवशी आपला 1-2 टेम्पो जाऊन आल्यात. आता हा आपण टेम्पो सगळ्यांच्या माध्यमातून दीपक पाटील आणि त्यांच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीनं मी या टेम्पोचं नियोजन केलंय. 11 लाख रुपये किमतीचं. आता ही कपडे आहेत, साईज वेगवेगळे आहेत, बदलून आहे कोणत्या गावाला द्यायची, कारण